कथासार या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। संत कवी महिपती महाराज रचित संत लीलामृत ग्रंथ या ग्रंथातील 7वा अध्याय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याचा प्रसंग। मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं, भगवान पंढरीश परमात्मा कार्तिकीची वारी झाल्याच्या नंतर आळंदीच्या दिशेनं निघाले आणि दशमीला आळंदीमध्ये येऊन पोहोच झाले। त्या ठिकाणी सत्संग झाला आणि सायंकाळ झाल्याच्या नंतर रात्री पांडुरंग परमात्मा व संत नामदेव महाराज एके ठिकाणी झोपले। दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर त्यांनी आपल्या सर्व भक्तांसमवेत इंद्रायणी नदीमध्ये स्नान केले। स्नानानंतर सारेजण सभास्थानी येऊन बसले। त्यावेळी नामदेव महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज आपल्या पित्याला म्हणाले, हे क्षेत्र कोणते आहे हे पांडुरंगास विचारा। आपल्या पुत्राचा हा प्रश्न ऐकून नामदेव महाराज मनोमन आनंदी झाले व त्यांनी तो प्रश्न पांडुरंगाला विचारला। नामदेव महाराज म्हणाले, पांडुरंगा, या क्षेत्राचा महिमा तरी काय आहे? या ठिकाणी कोणते तीर्थ आहे? कोणत्या देवाचे वास्तव्य येथे आहे? हे मला कृपा करून सांगावे। पांडुरंग परमात्मा सांगू लागले, हे क्षेत्र फार प्राचीनतम आहे। जी श्रेष्ठ 18 पीठे आहेत त्यात हे पीठ अत्यंत श्रेष्ठ आहे। शैव शक्ती नामक ग्रंथात हे पीठ जुने असल्याचे सांगितले आहे। पांडुरंगाचे हे बोलणे ऐकून भक्तजन आनंदित झाले। मग सर्वजण सिद्धेश्वराजवळ आले। तेवढ्यात सोपानदेव ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी आले। संत ज्ञानेश्वरांच्या मस्तकावर पांडुरंगाने आपला शुभ वरदहस्त ठेवला। तो समाधीचा समारंभ पाहण्याकरिता सर्व देव आले। नामदेव महाराज वर्णन करतायत, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गी हुनी देव करिता ते, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो सुख सोहळा कायवानू। आकाशात त्यांच्या विमानांची गर्दी झालेली आहे। आकाश जणू काय कोंदून गेले आहे। त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळी जाऊन बसले। सर्व संतजनांच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या। आता माऊलींची भेट कधी होईल का, असा रुक्मिणी मातेनं पांडुरंगास प्रश्न विचारला। तेव्हा भगवान पांडुरंग परमात्मा म्हणाले, माऊली येथेच आहेत, ते येथेच भेटतील। जो त्यांच्या दर्शनासाठी येईल त्याच्यावर ते प्रसन्न होऊन कृपा करतील। त्यानंतर आकाशवाणी झाली, संत ज्ञानेश्वरांच्या दर्शनामुळे सर्व लोक तरतील। ही आकाशवाणी ऐकल्याने तेथे जमलेले सर्व संत सज्जन व लोक आनंदाने न्हावून निघाले। या समाधी सोहळ्यानंतर योग्य सुमुहूर्त पाहून भगवान पांडुरंगाने पंढरपुराकडे प्रस्थान केले। या ठिकाणी संत लीलामृत ग्रंथातील 7वा अध्याय समाप्त होतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।